नीट परीक्षेतील गैरव्यवहाराचा तपास सीबीआयकडे सोपवला। नीट परीक्षेतील वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय। दुधाचे दर आणखी महागण्याची शक्यता। जीएसटी परिषदेची दुधाच्या कॅनवर 12% जीएसटी लावण्याची शिफारस। उद्धव ठाकरेंच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता। मुंबई ठाण्यातील संथ मैदानासंदर्भात निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांची शहानिशा सुरू। हिंदुजा कुटुंबावरील मानवी तस्करीचा आरोप न्यायालयाने फेटाळला। हिंदुजा कुटुंबातील 4 सदस्यांना दोषी ठरवण्यास कोर्टाचा नकार। पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या नीट पीजी परीक्षेला स्थगिती। परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाणार। एनटीएचे प्रमुख सुबोध कुमार सिंह यांची उचलबांगडी। तर नीट परीक्षेतील घोटाळ्यानंतर उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्राची मोठी कारवाई। जलसंधारण अधिकारी गट ब प्रवर्गातील 670 पदांसाठीची फेरपरीक्षा जुलै महिन्यात 14, 15, 16 जुलै रोजी फेरपरीक्षा घेतली जाणार। महाडवरून किल्ले रायगड मार्गावरील प्रवास धोकादायक। 4 ते 5 वर्षापासून रखडलेल्या मार्गावरील लाडवली येथील पुलाचं काम अद्यापही अर्धवटच। सातारा जिल्ह्यातील धरणामध्ये 13% पाणीसाठा शिल्लक। ऑगस्ट महिन्यापर्यंत धरणं भरणार का या संदर्भात चिंता। तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। पूर्व मोसमी पाऊस तसंच कडक उन्हामुळे टोमॅटोच्या लागवडीवर परिणाम। टोमॅटो 100 पार। पुणे मुंबईसह राज्यातील सर्व बाजारात टोमॅटोची आवक कमी। विधानसभेच्या विजयाचा गुलाल लावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट मैदानात। शरद पवार करणार राज्यभराचा दौरा। तर सुप्रिया सुळे राज्यभरात घेणार महिलांचे मेळावे। नागपुरातील आरटीई प्रवेश घोटाळा प्रकरणामध्ये आणखी एकाला अटक। बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या आरोपी शुभम बुटेला अटक। घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटना प्रकरणी भाजपचे नेते किरीट सोमय्यांचे कैसर खालिद यांच्यावर आरोप। इगो मीडियानं खालिदच्या पत्नीच्या कंपनीला पैसे दिल्याचा सोमय्यांचा आहे आरोप। विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 27 जुलैपासून सुरू होणार। विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी यंदाचं शेवटचं अधिवेशन। अमरावतीमध्ये खासदारांच्या जनसंपर्क कार्यालयावरून मोठा वाद पेटला। जनसंपर्क कार्यालयाचं टाळं तोडल्यानं यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखडे यांच्यावर गुन्हा दाखल। कराडमधील विजय मेळाव्यात उदयनराजेंना आभार मानताना शंभूराज देसाईंचा विसर। मीडिया प्रतिनिधींच्या प्रश्नानंतर सगळे मित्र आहेत। माझ्या विजयासाठी सगळे झटले असल्याचं उदयनराजे यांच्याकडनं स्पष्ट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।